नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या जिल्ह्यातील आम्ही पाहिलेल्या पर्यटन स्थळाची सफर घडवत आहे. फक्त 2 दिवसात आम्ही 11 पर्यटन स्थळे लल्लूपल्लू ट्रॅव्हल्सच्या सौजन्याने करू शकलो. आमचा प्रवासाचा हेतू 3 ज्योतिर्लिंग व अंबेजोगाई देवी करणे असा होता, पण वाटेत लागलेली इतर स्थळेसुद्धा आम्ही पाहिली. 5:30 वाजता प्रवास सुरू करून प्रथम औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे देखील दर्शन घेतले. पुढे अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन वाटेत कंकलेश्वर शिवमंदिर पाहून 10:30 वाजता औरंगाबादला हॉटेलवर परतलो. असा आमचा दिवसभराचा 500 किलोमीटरचा प्रवास झाला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रथम घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पाहून केली. नंतर जगप्रसिद्ध एलोरा केव्ज पाहिल्या. नंतर भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन जायकवाडी येथील नाथसागर धरण पाहिले. तेथूनच जवळ एकनाथ महाराज समाधी मंदिर दर्शन घेतले व औरंगाबादला परत यायला निघालो. हा प्रवास 150 किलोमीटरचाच होता. आज आम्ही पहिल्या दिवसाची सुरुवात औंढा नागनाथ येथील जगप्रसिद्ध शिवमंदिर पाहून केली. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ हे कलाकौशल्य व नक्षीदार कोरीवकाम केलेले काळ्या दगडातील ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भूगर्भात जावे लागते. तेथे उतरणे हे सर्वांना शक्य होत नाही, पण आम्ही भूगर्भात उतरून मुख्य मूर्तीचे दर्शन घेतले. औंढा नागनाथ येथील दर्शनानंतर आम्ही परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी गेलो. परळी येथील प्रसिद्ध वैजनाथ मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले जागृत बीड जिल्ह्यातील मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथेच आम्हाला महाप्रसाद घेण्याचा देखील योग आला. पुढे आम्ही अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. तांदळाच्या रूपात असलेली योगेश्वरी देवी ही कुमारिका देवी आहे. हे प्राचीन असे दुर्गेचे शक्तिपीठ आहे. त्यानंतर 800 वर्ष जुने असलेल्या प्राचीन कंकालेश्वर शिवमंदिराच्या दर्शनासाठी गेलो. हे मंदिर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले अतिशय विलोभनीय मंदिर आहे. त्यानंतर रात्री आम्ही औरंगाबादला हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यास निघालो. जाताना वाटेत लागलेल्या दौलताबाद किल्ल्याला बघून लांबूनच टाटा केला. नंतर नाश्ता करून घृष्णेश्वर शिवालयाचे दर्शन घेतले. या मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना पुरुषांना वरची वस्त्रे काढूनच प्रवेश करावा लागतो. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आमची 3 ज्योतिर्लिंगांची यात्रा सफल झाली. नंतर जवळच असलेल्या विश्वकर्मा मंदिराचे पण दर्शन घेतले. हे मंदिर महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनवले आहे. नंतर एलोरा लेण्या पाहिल्या. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ असलेल्या या लेण्यांमध्ये बौद्ध आणि जैन लेण्यांचा पण समावेश आहे. येथील लेण्यांचे अंतर लांब असल्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक कार व गाईड घेऊन लेण्या पाहिल्या. येथील लेण्यांमधील शिवदेवाला समर्पित रथाच्या आकाराचे कैलास मंदिर नक्कीच पाहण्यासारखे आहे. लेण्या पाहून झाल्यानंतर भद्रा मारुतीचे प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर पाहिले. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती निद्रावस्थेत आहे. नंतर
गोदावरी नदीच्या काठी असलेले भारतातील सर्वात मोठे जायकवाडी धरण पाहिले. हे धरण आशियातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे. धरण पाहून झाल्यानंतर पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर पाहिले. अशा प्रकारे आमच्या 2 दिवसाच्या धार्मिक सहलीची समाप्ती झाली. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा.